स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महिला व बालविकास या विभागामध्ये जी भरती निघाली आहे ते मदतनीसची भरती आहे, सेविकेची भरती आहे। या संदर्भाने आपण आता जी माहिती देणार आहोत ती माहिती ऑथेंटिक माहिती असणार आहे आणि आपल्या सर्व महिला भगिनींसाठी महत्त्वाची असणार आहे। तत्पूर्वी आपण माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल आणि बघत असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ही सर्व जी माहिती आहे ती माहिती अपडेट आपल्याला मिळेल। सोबत आपला जो अर्ज असेल तो अर्ज सुद्धा त्या ठिकाणी भरायचा तो सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आलेल्या ज्या काही अपडेट असतील त्या कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहतील। त्या माध्यमातूनच आपल्याला नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध होणार आहे। पहा बघा, महिला व बालविकास विभाग भरती 2025 आपल्याला माहिती आहे की महिला विकास म्हणजे महिला ज्या मंत्री आहेत त्यांनी आपले घोषित केली होती की मदतनीसचे 16,000 भरती निघणार आहे आणि ती भरती आलेली आहे। ती भरती म्हणजे कशी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ICDS आहेत म्हणजे महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्याच्या माध्यमातून ICDS आहे, केंद्र सरकार पुरस्कृत ही योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून ICDS जे चालते म्हणजे इंटिग्रेटेड जे म्हणजे एकात्मिक बाल विकास जे डिपार्टमेंट आहे त्या माध्यमातून संपूर्ण अंगणवाड्यांवरती वाच ठेवलं जातं आणि या माध्यमातूनच ही जाहिरात सुद्धा काढली गेली आहे। ज्या जाहिराती रिक्त होत्या त्या रिक्त जाहिरातीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे, त्याच्या जाहिराती सुद्धा आलेल्या आहेत। मग याची अट काय असणार आहे, अट सांगतो आहे आणि जाहिरात सुद्धा सांगतो आहे। आपल्याला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, स्किप करू नका, तुम्हाला सर्व माहिती मिळेल। आणि जागा किती असणार आहे, कोणत्या क्षेत्रात जागा कोणत्या आहेत, किती आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। महिला व बालविकास विभाग भरती 2025 आहे। त्याचं शिक्षण जे असणार आहे मदतनीस आणि अंगणवाडी सेविकेचं जे शिक्षण आहे ते 12वी पास म्हणजे 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। सोबत वय काय असणार आहे, तर वय 18 ते 40 वर्षापर्यंत महिला भगिनी आपले अर्ज करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांनी शिकत आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे ते सुद्धा भरू शकतात। ज्यांचं DED BED झालेलं आहे, मॉन्टेसरीचा जे डिप्लोमा असतील ते सुद्धा भरणार आहेत, कारण त्यांना संधी मिळणार आहे या ठिकाणी। नंतर या ठिकाणी अर्ज फी नाही, म्हणजे तो जो अर्ज फीज आहे ती फीज नाहीये। तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा नाहीये, ऑफलाईन अर्ज भरायचा आहे। महत्वाचा विषय, कोणतीही परीक्षा या ठिकाणी होणार नाहीये, परीक्षा पण नाही, तुमच्या गुणवत्तेनुसारच तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। गुणवत्ता म्हणजे तुमचे जे गुण आहे 10वीचे 12वीचे गुण, तुमच्याकडे मॉन्टेसरीचं प्रमाणपत्र असेल, अशा ज्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे। अर्ज करण्याची तारीख काय, तर जाहिरात ज्या दिवशी प्रकाशित झालेली आहे, मग ते धुळ्याची जाहिरात असो की मग साताऱ्याची असो की मग आपल्या नागपूर असो किंवा मग चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर असो, अशा वेगवेगळ्या ICDSच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत त्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत तुम्हाला हा अर्ज करायचा असतो ICDS ऑफिसला नेऊन। तर ही महत्वाची संधी आहे। जसं आता चिमूरची जी जाहिरात आहे, ते चिमूरची जाहिरात जी असणार आहे ती 10 तारखेची म्हणजे 10 दिवसाच्या आत तुम्हाला ते नेऊन द्यायची आहे। म्हणजे 4 तारखेला जाहिरात प्रकाशित झालेली आहे। जाहिरात प्रकाशित झाल्याच्या दिनांकापासून तर सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला 10 दिवसाच्या आत ते अर्ज नेऊन द्यायचे आहे। अर्ज कुठे मिळेल, तर अर्ज स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलच्या जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला नक्की मिळणार आहे तो अर्ज, आणि तो अर्ज तुम्हाला त्या ICDSच्या ऑफिसमध्ये सुद्धा मिळणार आहे। तर ही जाहिरात जी असणार आहे, पुढील जी व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये चिमूरची जाहिरात आहे, उत्तर चिमूरची जाहिरात आहे। या जाहिरातीमध्ये 31 पदांची जाहिरात आहे। मदतीच्या सर्वात जास्त पद ही चिमूरची आहे। तर चिमूर जवळील किंवा चिमूरच्या भोवताल जी काही गावं असणार आहेत त्या गावामधल्या सर्व ज्या मदतनीस आहेत ते अर्ज करू शकतात। त्या मदतनीसनी म्हणजे ज्यांना इच्छा आहे त्यांनी त्या ठिकाणी अर्ज करणं महत्वाचं आहे। त्या जागा कुठल्या रिक्त आहे, तुम्ही ऑफिसला जाऊन भेट द्यायची आहे। त्या ठिकाणी अर्जाचा नमुना लावलेला आहे, अटी आणि शर्ती सुद्धा लावलेल्या आहेत। अटी आणि शर्ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे दिलेला परिपत्रक आहे त्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। महत्वाचा मुद्दा असा की मदतनीस त्या गावातली असणं गरजेचं आहे, सेविका सुद्धा त्या गावातली असणं गरजेचं आहे। जर गटग्रामपंचायत असेल तर त्या गावातील चालेल, म्हणजे साईडची जी गावं असणार त्यातील, म्हणजे हे सुद्धा अटी आणि शर्ती महत्वाची आहे। बाकी अटी आणि शर्ती तुम्हाला सांगितलेल्या आहे, आणि फीज नाही आणि परीक्षा सुद्धा असणार नाही। तर हा व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओमध्ये जाहिरात जी आहे चिमूरच्या जाहिरातीमध्ये किती पद आहेत आणि कोणत्या तालुक्यात किती पद आहे हे सुद्धा 5 तालुके आहेत चिमूर तालुक्यातील, ज्यात ICDSच्या अंतर्गत म्हणजे चिमूर ICDSच्या अंतर्गत 5 तालुके येतात। त्या 5ही तालुक्यांच्या जागा किती रिक्त आहेत त्या बघा। बघा ही जाहिरात बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प चंद्रपूर, उत्तर चिमूर जिल्हा चंद्रपूर हे चिमूर मधली जाहिरात आहे। आणि पहा कोणाद्वारे ही जाहिरात काढलेली आहे, बालविकास प्रकल्प ग्रामीण चिमूर
म्हणजे ICDS चिमूरच्या वतीनं ही जाहिरात निघलेली आहे. पंचायत समिती चिमूर यांच्या आवारात किती जागा आहेत, काय असणार आहेत, आपण हे पाहणार आहोत. दिनांक 1/4/2025 हे 4 तारखेच्या पेपरला आलेली ॲड आहे. लोकसत्ता पेपरला ॲड आलेली आहे आणि हा ऑथेंटिक पेपर आहे लोकसत्ता पेपर, म्हणून महत्त्वाची जाहिरात आहे. बघा, महिला व बालविकास विभाग शासन निर्णय एकात्मिक बालविकास 2022 प्रकल्प कार्यालय पहा 6 दिनांक 30 जानेवारी 2025 नुसार 5 दिनांक म्हणजे 30 जानेवारी 2025 नुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना ह्या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बालविकास अधिकारी नागरी चंद्रपूर उत्तर चिमूर या प्रकल्प कार्यालयात अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मदतनीस या रिक्त पदासाठी या जागा आहेत. प्रकल्प कार्यक्षेत्रातून पात्र इच्छुक महिला उमेदवारांकडून सरळ नियुक्तीने जाहिरात प्रकाशित झाल्याच्या दिनांकापासून सुट्टीचे दिवस वगळता 10 दिवसाच्या आत शेवटच्या दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. म्हणजे आता लक्षात घ्यायचं आहे, ही जाहिरात आहे 4 तारखेला पेपरला आलेली आहे. म्हणजे जाहिरात प्रकाशित झाल्याच्या दिनांकापासून, म्हणजे जाहिरात 4 तारखेला प्रकाशित झाली आणि 10 दिवसाच्या आत म्हणताय. सुट्टीचे दिवस वगळायचे, मग रविवार असेल किंवा इतर कोणतीही सुट्टी असेल ते वगळून आपल्याला जो अर्ज आहे तो अर्ज त्या वेळेत नेऊन द्यायचा आहे. म्हणजे 14 तारखेपर्यंत आपल्याला नेऊन द्यायचा आहे, 15 तारखेपर्यंत आपल्याला नेऊन देता येते सुट्ट्या जर वगळल्या तर. पहा, जागा कुठल्या रिक्त आहेत चिमूर तालुक्यातल्या त्या बघायच्या आहेत. रिक्त मानधनी मदतनीस पदाचे तपशील पहा, किती जागा रिक्त आहेत, कुठं आहेत पहा. अनुक्रमांक दिलेला आहे इथे. नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत हे नागरी क्षेत्रातील आहेत. त्याच्यात कुठे कुठे खाली आहे जागा पाहायच्या आहेत आपल्याला, रिक्त जागा कुठे आहेत पहा. शिंदेवाईमध्ये आहेत 4 जागा मदतनीसच्या पहा, 4 जागा आहेत. नंतर नागबीडमध्ये आहेत 4, नागबीडमध्ये 7 आहेत. ब्रह्मपुरीमध्ये 3 आहेत. नंतर चिमूरमध्ये 12 आहेत. भद्रावतीमध्ये 5 आहेत. लक्षात घ्या, चिमूरमध्ये 12 जागा आहेत, म्हणजे सर्वात जास्त 12 जागा आहेत. शिंदेवाईमध्ये 4, नागबीडमध्ये 7, ब्रह्मपुरीमध्ये 3, चिमूरमध्ये 12 आणि भद्रावतीमध्ये 5 अशा एकूण 31 जागा या मदतनीसच्या उत्तर चिमूर जे आहेत नागरी या ठिकाणी या मदतनीसच्या जागा आहे. अंगणवाडीमध्ये खाली काय दिलेलं बघा, अंगणवाडी मदतनीस मानधनी पदाकरिता अटी व शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावलेल्या आहे. संपूर्ण भरलेला अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी चंद्रपूर उत्तर चिमूरद्वारा बालविकास प्रकल्प ग्रामीण चिमूर पंचायत समिती चिमूर या आवारात विहित मुदतीच्या कार्यालयाच्या वेळेत प्रत्यक्ष आणून द्यावा. लक्षात घ्यायचं आहे की हा जो अर्ज आहे ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला भरायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला भरून त्या ठिकाणी नेऊन द्यायचा आहे. चिमूरच्या जे पंचायत समितीचा ऑफिस आहे त्या ऑफिसमध्येच ICDSचं ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचं आहे. ह्यात संपूर्ण 31 जागेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या अटी आहेत त्या अटी आणि शर्ती आपण जो आधी व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व सांगितलेलं आहे की काय असणं गरजेचं आहे आणि काय नाही. तर सर्व महिला भगिनींना सांगू इच्छितो की या संधीचं सोनं करा आणि ज्या गावातील मदतनीस रिकामी आहे म्हणजे रिक्त पद आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे जाहिरातीचं जे पत्र आहे म्हणजे अर्ज आहे ते तुम्हाला ICDSला नेऊन द्यायचं आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ही जाहिरात तुम्हाला स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला जॉईन व्हा. व्हॉट्सअपची पण लिंक आहे, त्या लिंकला जॉईन व्हा. आणि याचं जे पत्र आहे म्हणजे जे काय म्हणतात अर्जाचा नमुना तोसुद्धा आपण त्या दोन्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला आपण टाकतो आहे, जेणेकरून तुम्हा सर्व महिला भगिनींना त्याचा सोयीस्कर व्हावं आणि तो अर्ज प्रिंट काढून तुम्ही त्या ऑफिसला नेऊन भरायचा आहे. संपूर्ण जे 5ही तालुके आहेत त्या तालुक्यातील सर्व महिलांना ही संधी आहे, त्या संधी गमावू नका. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.